सो हाय हॅलो नमस्कार. नाचा तिसरा दिवस ना. आज आपली पालखी आहे मुलीचे गडावर जाईल देखील ना. 2 दिवस आमचे एकदम सुखाचे आणि एकदम भारी गेले. नाचा तिसरा दिवस जस्ट आता आमची मॉर्निंग झाले 5:30 वाजल्यात आणि आपले दादा वगैरे आहेत देखील. अंघोळ आम्ही सकाळी 4:30 वाजताच केली. 5च्या अगोदर 4 वाजता 3:30ला उठल्या. आपले दादा देखील. दादा मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि इकडे वगैरे आयसी पोर कशी पण झोपल्या नाही काही समजत नाही यार. आम्ही सकाळी 4 वाजता उठून अंघोळ वगैरे केली. भाऊ आपला का भाऊ आपला 2 दिवस ब्लॉग मध्ये यायला घेत नाही. आज फायनली घेतला. पिझ्झा खायला बी नाही. आपले मुकुंद वगैरे सकाळी लवकरच 5 वाजता उठले, अंघोळ वगैरे केली. फ्रेश बघ का, फ्रेश एकदम फ्रेश. काल आपल्यासाठी झोपण्यासाठी हे दिली ती मॅट दिली. सो दादा संपूर्ण पोहोचवतात. म्हणजे सेवा, मुक्त सेवा. म्हणजे झोपलेले वेगळे जण ना, घेऊन चालतात वेगळे जण. दादा भिवंडीशी बिलॉंग करतो. सो जावई जिथे जागा भेटेल तिथे आम्हाला आवाज पण थोडासा डिस्कस चालू आहे आजच्या प्लॅनिंगचा. कसं काय 2 दिवसांचे सुखाचे गेले. सो आजची प्लॅनिंग ना दादा तू काही बोलूच नाव रे. गपगप नमस्कार दादा. 2 दिवस आपली भेटण्यात झाली, आज फायनली झाली. सो आपले 2 दिवस एकदम सुखाचे गेले आणि तिसरा दिवस पण चांगलाच जाईल 100%. फक्त थोडासा घाट थोडासा हार्ड पडेल आम्हाला ना दादा. काय नाही आम्ही तुम्हाला पावर देणार. आईचं नाव घ्यायचं पुढे चालत राहायचं बस. चला व्यवस्थित घाट चढवायला भेटेल. मजा येईल ना बघ घाट चढायला. वारा कसा सुटलाय बघ. वार थंडगार सुटले थंडगार. आणि दादाचं बघा तिकडे आपली पालखी निघली पण इथे अजून 40. काय करणार फ्रेशनेस साठी चहाची टेस्ट सांग. टेस्ट कशी चहाची टेस्ट करू लागते जा. वातावरण खूप चांगलं आहे आणि चालण्यासाठी पण खूप चांगलं आहे वातावरण. थंडी आहे, मस्त गुलाबी थंडी आहे. ओके. आणि एक सर्वात मोठी गोष्ट दादा, तुला सकाळी थंड पाणी भेटलं गरम पाणी भेटलं? गरम पाणी. आम्ही थंड पाण्यामध्ये आंघोळ केली. आणि बाकीचे आपले सर्व भाऊ लोक. आपला कॅमेरामॅन किशोर दादा. दादा तू थंड पाणी का गरम पाणी ठेवला? दोन्ही मिक्स. इसपे मिळून जाणला पडेगा. आपला मामाचा पोरं देखील आहे आणि मामाच्यावर नॉनस्टॉप चालतो की गाडी पण बसना काय बसना ना. अरे आपली छोटी छोटी पाटा. अरे हात मिलो. तू नाव का? नेल. आणि तुझा? वीर. आता माझ्या हातात आहे कारण की सर्व पोरांचं प्रोडक्शन ना माझ्या हातामध्ये आहे. आता सकाळचे 5:30 वाजले तर आपली पालखी आता निघणार आहे देखील. कारण की नाही मुंबईची मानाची पालखी जस्ट आता समोरून गेली ना. आपली पालखी पाठीमध्ये आहे कारण की आमचा टेम्पो आहे ना धक्कास्टार्ट करायला लागलेला. कारण की 2 दिवसाला आपला टेम्पो खूप जसं चालला ना, त्याच्यामुळे आपली गाडी थोडीशी बंद पडलेली. स्वतः धक्कास्टार्ट केली म्हणून आम्ही थोडासा 15 मिनिट लेट झालो. आणि आपला हा भाऊ आहे ना 3 दिवस झेंडा सर्वात पहिला घेऊन जातो भाऊ. तू नाव घे भाई. नक्कीच. तर थंडी तेवढीशी लागते पण एक्साइटमेंट एवढी वाढले ना. एवढी पण थंडी नाहीये. नाही चालता चालता आपल्याला काय वाटणार नाही तेवढं. नाही बिलकुल नाही. चला पुढे. आता गरमी होणारच आहे. हा आपलं चालता चालता आपल्या अंगात एनर्जी वाढणारच आहे. थोडे चाळ्यामध्ये इकडलं पोचू. संध्याकाळ होईल. मामा मारलो. बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे. मंदिर वही बनाएंगे. उदो उदो एक पूरा माते के आये.
आता आपल्या पुढे काय नाश्ता आहे ना? नाश्ता आहे पुढे. नाश्ता आहे नक्कीच. सर्वांना भूक लागली मला माहिती होती सर्वात जास्त भूक लागली भेटेल. नाही काय जेव्हा इथे ना तिथे गाडी होती त्याच्यामध्ये पेढे होते त्यांनी पेढे खाले. तो माझा ब्लॉगच नाही होता. नवीन खूप भारी खूप एकदम मस्त होतं म्हणून नवीन गाडी घेतल्याबद्दल त्याने आम्हाला पेढे दिले तेवढंच खाला काय. अरे दादानी दिला हातामध्ये पेढे का आकाश मग नाही कोणाला बोलायचं. आता आमचा नाश्ता स्टॉप आला इथं. आता दाबेली मिसळ वडापाव सोडा सगळा खायला पुढे कसं आहे दादा सर्व नाश्ता करायला आमच्या पुढे आले गाडीत बसून नाश्ता करण्यासाठी. आम्ही चालत आमचे पाहायला आले फोड तरी मी थकलो नाही. मी चालत आलो पायाला माझे कसा यो डीजे टेम्पून बसतो ना ते गाणी हा ना टेम्पून बसतो डीजे वाजवीत आणि इकडे अशा प्रकारे एक गाडीत आले आम्ही चालत आलो तरी पुढे नक्कीच ना. आमचे पायला आले फोड तरी आम्ही थकलो नाही. आम्ही चालत आलो. आम्ही टेम्पोन न बसतो गाडीला बसलो. बाकीचे पोरा नाश्ता करण्यासाठी टेम्पोन आले. काय तू काय बोलते सांग. तर हे सगळे पार्टी असतात आम्ही पुढे टेम्पोन येतात. टेम्पोन ही बोरा काय नाही गाजीकडे बघा हे आमचे पालखीचे मालकरी आहेत. समज मालकरी आणि हे नाश्ता करण्यासाठी गाडीत आले गाडीत. आपले वाकलंगावरून आपले भाऊ आलेत निकेश आता आपण आले आपला ब्रोजन आले आणि आपला दादा देखील आले. कुठे गेलो तुम्ही आई माऊलीच्या भेटीला संध्याकाळी तरी यायचं ना पालखीला मस्त मजा आली. चलो चल बाय चल भाऊ भेटू आपण का नक्कीच गाईज बघ कशी लाईनी बसल्या आपली पोरा सर्व दमलेत ना दोघं. यार दमलो तुम्ही. सो गाईज इकडे बघा 2 किलोमीटर चालतात आपले भाव लगेच दमतात यार असं थोडे फायनली आता आमचं जेवणाचं टाइम झालं. इकडे आमचा अवतार बघा झोपलेलं ना त्याच्यामुळे थोडासाही झालंय. दोन वगैरे भेटला आणि आमची लाईन खूपच मोठी लाईन आहे. एवढी मोठी लाईन ना सरकारी राशनला नसते तेवढी मोठी लाईन आमच्या जेवणाला. हो जिलेबी आपले पोरांना बघा आणि तिकडे बाहेर पब्लिक आहे ना त्याच्यामुळे जिथे जागा भेटते ते जेवतात झाडाची सावली खाली. दे ना बघू मी जेन प्रतीक द्या दे ना काय वापस जायचं लोक दादा 2 देशील तेवढे काय नको अर्धी एकच दे ना करू नाही. एकच आहे. ओके थँक्यू. थोड्याला गेली होती एक अर्धी होतो. गुड आफ्टरनून काय बोलता कुठे राहील लोणचं आपल्या इथे राहा थोडा जास्त अजून काय आहे का एक द्या एकच द्या घेऊ का ना मिरची टेस्ट करू ना. चलो यार बघा ना आपले काय आल्याला एक जेवायना यार शपथ जे उचल
का नाही काका घे ना तुला दिलदार अरे मग भाई दिलदार है हे रास मारे पापड़ बरं हात नाही लावता पापड़ मेरे को जमता है रे डबल भात अरे भाऊ जेवला का असं ना आम्हाला भेटेल ना मग यार हे बघा जेवून टाट टाकू काहीच नाही टाकत यार हे बघ, आपले भाऊ वगैरे जेवायला बसलेत So, हा भाऊचं मी स्पेशल थँक्यू बोलेन भाईने म्हणा काहीच जेवून घे ओम आली भेटत ना हर्षल बॉडी वगैरे आता जेवायला बसला आपल्या इकडे भाऊस भेटला बेटा फायनली 3 दिवस भगवान क्या जुलूम है सारा काम करूं मैं खाए वो आपल्याला भाऊस भेटला नाही आज जेवण करता करता भाऊस फायनली भेटला भाऊस जय इकडे आणि भाऊचे पार्टनर वगैरे देखील आहेत आणि इकडे पण आहेत भावा तुला बस होईल का एकदा माझा पण घे टाट तुला माझा पण टाट तुला घे हवं असेल तर सध्या आमच्या पोरांची इथे मेकअप सुरू आहे इकडे बघा अशा प्रकारे अरे चिकना आला सो आता आमचं जेवण वगैरे झालं देखील ना आपली पालखी चालली आता आईच्या माहेर घराजवळ तिथं आपल्याला धिंगाणा घालायचं ना जाम धिंगाणा होती इथं धिंगाणा घेऊन बघाल 2 पालख्या असतात एक नवी मुंबईची असते एक देसाई गावची असते पण सर्वांच्या गावांचीच मजा असते कारण की ना नवी मुंबईची पालखी बाजूला असते ना आमची पालखी पहिले जाते ना तेव्हा ती सर्व आहेत ना आजूबाजूला असतात तेव्हा बाजूला असतात डेमो बघा डेमो पालखी आता आईच्या माहेर घराजवळ पोहोचेल तिला आपण धिंगाणा घालते हा धिंगाणा घालताना माहेर घराजवळ होणारच तुम्ही नक्कीच बघा आपले 10 देखील आहेत ना पाठीमागे येत आहे पण आहे गाडी कमन विशाल दा यू डान्स कोणता यू कुठला होता यो कॅमेरामॅन सो आम्ही आता पोहोचलो आईच्या माहेर घराजवळ आणि इथं आपला जल्लोष दाखवतो आता आपल्याला आवडत हे जे रिस्टार ते फक्त पैसे कमवण्यासाठी असेल पण आपण एक नाव बनवतो आणि लोकांच्या समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचं काम आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जय एकराई दादाच्या पायाला आले फोड तरी दादा थांबला नाही दादा चालत राहिला ना आज इथपर्यंत आपण पोहोचलो ना दादा 3 दिवसाचा प्रवास करून फायनली आईच्या माहेर घराजवळ फायनल आणि थोड्याच वेळात 10 मिनिटांमध्ये अवघ्या आपण आईच्या कारल्याच्या डोंगरावर जाणार आणि तिथून लागली एखादी आईला जाऊन भेट आईच्या भेटीची ओढ आहे ना ओढ आपल्या मनात इथे देसाईकरांचा डान्स दाखवायचा आहे आपल्याला डान्स दाखवत आहे देसाईचा ना भोपर गावाचा वाकलंकरांचा आम्ही बी आहोत तिन्ही गावाचा मिक्स डान्स दाखवूया
सो आम्ही आता आईच्या माये घराजवळ धुरकूस केला. आता चाललोय आपले भाऊ पण होते हे साईडला देखील खूप जास्त आम्ही नाचलो ना भाऊ खूपच नाचला आणि आपले भाऊ लोक पण होते भाऊ लोकांना ब्लॉग सुरू आहे. सो आम्ही खूप जास्त नाचलो वगैरे धमाल पण केली. आता आम्ही एकदम मस्त छान वाटलं आणि एकदम आनंद झाला. आणि 2 दिवस जे आम्ही वारी केली फिरायची ते आता कम्प्लीट होणार आहे कारण की आज आपण थोड्याच वेळात कारल्याच्या डोंगरावर पोहोचणार आहोत आणि तिकडे कसं काय जल्लोष होते ना तुम्हाला नक्कीच दिसेल ना बाबा. हा ना एक नंबर. 100% चला तर.